नमस्कार मित्रांनो. द्रोणाचार्यांनी नाकारल्यानंतरही जिद्दी कर्ण थेट पोहोचला भगवान परशुरामांच्या चरणाशी. पण तिथे एक घटना घडली. त्या एका घटनेने कर्णाचं संपूर्ण भविष्य कायमचं बदलणार होतं. भगवान परशुरामांनी केवळ ब्राह्मणांना शस्त्रविद्या शिकवण्याची प्रतिज्ञा केली होती. त्यामुळे कर्णाने आपली ओळख बदलून त्याच्याकडून ब्रह्मास्त्राचं शिक्षण घेतलं. पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. एके दिवशी गुरु परशुराम कर्णाच्या मांडीवर डोकं ठेवून झोपले असताना एका विषारी कीटकाने कर्णाला दंश केला. रक्ताची धार वाहू लागली. वेदना असह्य होत्या. पण गुरूंची झोप मोडू नये म्हणून कर्ण तसूभरही हल्ला नाही. जेव्हा परशुरामांना जाग आली तेव्हा त्यांना समजलं की इतकी सहनशीलता फक्त एका क्षत्रियामध्येच असू शकते. रागाच्या भरात त्यांनी कर्णाला श्राप दिला, ज्या वेळेस तुला या विद्येची सर्वात जास्त गरज असेल, नेमकी त्याच वेळेस तू ही विद्या विसरून जाशील. एका चुकीच्या निर्णयाने कर्णाच्या संपूर्ण तपश्चर्या पणाला लागली. भगवान परशुरामांचा हा श्राप कर्णाचं नशीब कसं बदलणार? काय वाटतं तुम्हाला? कर्णाने आपली ओळख लपवून चूक केली होती. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. या श्रापाचा सामना करून कर्ण महारथी कसा बनला हे पाहण्यासाठी भाग 6 नक्की पहा आणि आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.